या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली व आपला मुलींचा कबड्डीचा संघ त्या ठिकाणी विजेता ठरलेला आहे। त्या विजेता संघाने दानोयाहू ट्रॉफी घेऊन आलेले प्रथम क्रमांक घेतले। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्या विद्यार्थ्यांना चला मुलींनी यायचंय। आरुषी, दीपिका, चल सप्ती, चल इंजन सर, चला कोण कोण होतं, चल अस्मिता, दिव्या, चल फाल्गुनी, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद। तसेच विराज दिनेश पाडवी यांनी रनिंग मध्ये तिसरा क्रमांक पटकावला, त्याचा आदरणीय सरपंच ताईंनी सत्कार करावा। आदरणीय सरपंच ताई, धन्यवाद। तसेच आपण विद्यार्थ्यांना दीपोळीचा अभ्यास दिलेला होता। दीपोळीचा अभ्यास या विद्यार्थ्यांनी पहिली दुसरीच्या चांगला सोडवला, पूर्ण अभ्यास केला। त्या विद्यार्थ्यांना आदरणीय पुष्पाताईंनी त्यांच्याकडून बक्षीस देण्याचं कबूल केलं होतं व ते आज ते बक्षीस त्यांनी प्रत्यक्ष तो दिवाळी अभ्यास तपासला आणि त्यांनीच ते क्रमांक काढले आणि त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत दिव्या महेश पाडवी, या ताई द्या। बक्षिसाचं स्वरूप चित्रकला वही आणि रंगपेटी अतिशय उत्कृष्ट, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल। तसेच श्लोक पंकज व्हावी, श्लोक आला का जा, आदरणीय सुहास दादा, राजीव जीवन गावित, राजीव आहे का, त्याचा भाऊ आहे, चल आदरणीय उपसरपंच ताई, त्याला शाळेत बोलवा आता लवकर। हा फोन करा काय, देवंता अमित गावित गुरुजी, तसेच सूरज लखन पाडवी, सूरज आला का, जोरदार टाळ्या वाजवायच्या। पुढच्या वेळेस बक्षीस तुम्हाला पाहिजे ना, मग जोरात टाळ्या वाजवायच्या। जो जोरात टाळ्या वाजतो त्याला बक्षीस मिळतं।
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेअंतर्गत प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्या विद्यार्थ्यांचं या ताई तुम्ही पण या पुढे या 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 ताई अस्मिता प्रफुल्ल, सप्ती किशोर, विनय वळवी, चला ताई एंजल जयेश वळवी, या दादा या या चला चला या ना या 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 चला चला राजवीर रवींद्र वळवी, चल माहिती दादा या अरे या 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 अन्वय ज्ञानेश्वर वळवी, केविन संजय पाडवी, राघव अमर गावित, राघव अमर गावित, चला चल 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 चला या गुंज भाऊ वळवी, प्रभात प्रवीण वसावे, या दादा बाकी चल अरे चल रिदम ज्ञानेश्वर रिदम विनोद गावित, विराज दिनेश पाडवी, चला दादा चला विराज चल सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन। बोलू नका, आपल्याला चालना आणि प्रेरणा मिळावी यासाठी हे बक्षीस दिलं जातं, जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्ही अजून जोमाने अजून उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होणार आणि बक्षीस मिळवणार। आज जिल्हा परिषद शाळेत आपला हा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचा छोटेखानी सत्कार समारंभ आपण पार पाडलेला आहे। मी आदरणीय कालूसिंग दादांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करा।
सरपंच मॅडम, सरपंच मॅडम, तसेच डॉक्टर पुष्पा गावित, त्या शाळेचे प्राध्यापक सदस्य आणि बालपूरचे गावकरी आणि बालमित्र आज ऐका 26 जानेवारी हा दिवस देशभर साजरा केला जातो उत्सवाने. आपला देश 1947ला जरी स्वातंत्र्य झाला तरी देश चालवण्यासाठी त्याला काही नियम लागतात आणि ते 26 जानेवारी 1950ला अंमलात आले. आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाद्वारे देश कसा चालावा त्या बाबतीत ते 26 जानेवारीला अंमलात आले आणि ते आपण साजरा करतो. संविधान आपलं लोकशाही या प्रणालीने आपला देश चालतो आहे. हे संविधान या जगातलं भारत देश हा एकमेव असा देश आहे की ते अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात, अनेक बोलीभाषा आहे, परंतु संविधानामुळे आपला देश एकदम सुखरूप चालला आहे. आपल्याला त्या संविधानाने बोलायचे अधिकार, अनेक अधिकार बहाल केलेले आहे आणि त्याप्रमाणे आपण चालतो. आणि आपलं 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो, प्रजेचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आपल्याला काही अधिकार दिलेले आहे, त्यानुसार आपण चालतो आहे. व्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याप्रमाणे आपण त्या संविधानामुळे काही गोष्टी आपल्याला बहाल केल्या आणि त्याप्रमाणे आपण चालतो आहे. जास्त न बोलता माझे काही शब्द इथे थांबवतो. धन्यवाद. जय भारत. आपल्याला दादांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण झालेले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावातील प्रथम नागरिक आदरणीय सरपंच काही उपसरपंच तसेच लालूसिंग दादा व डॉक्टर पुष्पाताई, दिलीप दादा, सुहास दादा, आमच्या अंगणवाडीच्या ताई, रेशन दुकानाच्या मालक आदरणीय ताई साहेब, तसेच सर्व ग्रामस्थ, आदरणीय उपसरपंच, सर्व विद्यार्थी या ठिकाणी
उपस्थित राहिले त्याबद्दल मी जिल्हा परिषद शाळेतर्फे आभार व्यक्त करतो. आभार आभार आभार. या ध्वजाजवळ कोणीही विद्यार्थ्यांनी खेळायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या. येत्या तुमच्या दिलेल्या चॉकलेट सगळे हिसकून लिहितात. ध्वजाजवळ कोणीही खेळायचं, दोरीला हात लावायचा, बोलायचं तरी बोलताय. घाण इथं फेकायची नाही, घाण तिकडे फेकायची. ठीक आहे. आजचा हा आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.